नमस्कार मंडळी, मी आहे साहिल आणि मी आलो आहे आमच्या गावाला गणपतीच्या 10 दिवस आधी. कारण आपलं कॉलेज काही सुरू झालेलं नाही आहे आणि मी काय ब्लॉगर नाही आहे, पण तरी पण मला माहिती आहे की आपले माणसं हा ब्लॉग शेवटपर्यंत बघतील. आणि या ब्लॉगमध्ये आज मी दाखवणार आहे आमच्या गावातील गणपतीचा कारखाना, जो की इथेच आमच्या घराच्या खालच्या घरात आहे. आणि तर चला बघूया. मित्रांनो, पाहू शकता आज खूप जोरदार पाऊस लागत आहे. आज तारीख आहे 17 ऑगस्ट, संडे. आणि आजपासून 10 दिवसांनी म्हणजे 27 ऑगस्टला आपले गणपती बाप्पा येणार आहेत. तर आता आपण निघालो आहे गणपती कारखान्याकडे. खरं तर हे लोक सकाळीपासून रात्रीपर्यंत काम करतात. मित्रांनो, हा ब्लॉग बनवायचा हेतू हेच आहे की मला गणपतीमध्ये आमच्या गावचे गणपती कसे साजरे केले जातात ते तुम्हाला दाखवायचं आहे. आणि त्यासाठी आज हा फर्स्ट ट्रायल करत आहोत आपण गणपतीच्या आधी. तर चला बघूया. आलेला आहे गणपतीचा कारखाना. तर मित्रांनो, हाच आहे आपला गणपतीचा कारखाना, संकेत कला केंद्र. तुम्ही बघू शकता इथे खूप सारे गणपती आहेत जे की पेनवरून येतात. इथे मग त्यांना साफ केलं जातं, भरलं जातं, कलर केलं जातं. नागेश काका गणपती भरत आहेत. दत्तू काका काही तुटलेले पार्ट शिकवत आहेत. आर्या आपले काका शैलुदा गणपती उतरवत आहेत. आयुष आणि ओमा. इथे आहे स्वरा, कलर करत आहे. त्यानंतर सदादा, तो पण कलर करत आहे. हे एक महान आर्टिस्ट बाबू काका. ते पण कलर करत आहेत. आणि काही गणपती आपले आज आहे संकेत देवरुखकर, संकेत कला केंद्राचा मालक. पाहू शकता शेडिंगचं काम करत आहे. काही गणपती त्या घरातही आहेत. हे आहेत बंडे काका, त्यांचाच हा कारखाना आहे. अजून बरेचसे गणपती पूर्ण करायचे बाकी आहेत आणि गणपतीला फक्त 10 दिवस राहिले आहेत. बघूया घरात पण, आतमध्ये पण गणपती आहेत. हा बघा, आज आखणीवाला दादा पण आलेला आहे. हा दादा खूप लांबून येतो बाहेरून. हा आहे विजा, तो पण वॉर्निस गोल्डन मारत आहे. दादा कुठून येतो तू? आरवलीवरून आपल्याकडे येतो दादा आखणीसाठी. दादाची कलाकारी एक नंबर. जवळपास 400 गणपती इथून जातात. तुम्ही पण नक्कीच सांगा तुमचा गणपती इथे असेल तर. तर मित्रांनो, काही गणपती इथे पण आहेत या घरात बाजूच्या. इथे बघू शकता राकेश आणि अथर्व काम करत आहेत. इथे काही पूर्ण झालेले गणपती सुद्धा आहेत, मोठेवाले पाहू शकता. खरं तर पूर्ण व्हायचं आहे काम अजून.
या दोघांना तिकडे जागा नाही म्हणून दोघं इकडे बसलेत. मला पण आता इथेच बसावं लागेल असं वाटतंय कलर करायला. इथे आता आपण पण एक गणपती कलरला घेतलेला आहे. मयूर हा गणपती अर्धावट ठेवून गेला, त्याचा आता पाठ मारायचा आहे आणि हा शेळा परत मारायचा आहे. आणि गादी लालबागचा राजा. थांब रे.
आता आपण घेतला दुसरा गणपती कलरला. विचार करतोय फक्त कोणता मारायचा. तर मित्रांनो, रात्रीचे 7 वाजलेत बरोबर आणि तुम्ही बघू शकता सगळेजण आपल्या घरी गेलेत. मी बसलोय अजून हा गणपती पूर्ण करायला. चा शेला अजून बाकी आहे, खूप काय बाकी आहे. आणि अखनीवाला दादा पण आपला अजून थांबलाय. बाकी सर्व आपल्या घरी गेले. तो दादा लांब नाही येतो, तो जाईल नंतर. बाकी सगळे इथलेच माणसं. आता सगळे रात्री बरोबर 9 वाजता जेवण वगैरे येतील पुन्हा. आता रात्रीचे 8-8:30 झाले. फायनली ही मूर्ती कंप्लीट झाली. लाईट पण गेल्या आणि पाऊस पण जोरदार चालू आहे. आता आपण पण जाऊया घरी, जेवण परत येऊ 9-9:30ला. बाय. तर मित्रांनो, आता रात्रीचे 9 वाजले आणि आता आपण परत चाललो आहे आपल्या घरी जेवायला. जेवण परत यायचं आहे कारखान्यात. तर मित्रांनो, आता वाजलेत रात्रीचे 10. आपले जेवण वगैरे झाले आणि आता आपण परत निघालो गणपतीच्या कारखान्याकडे. सर्व माणसं 9 वाजता आले असतील. चला तुम्हाला दाखवतो. रात्री 10 वाजता काम चालू आहे. काम चालू आहे काय अजून? हो. नाईटला आता आपण हा गणपती घेतला आहे. रात्रीचे 11:20 झालेत. चाय नाश्ता नाही, नको मला, नको, मी नाही पित. रात्रीचे झालेत 1:45 आणि आपली लाईट गेली आहे. लाईट गेल्यामुळे अर्धे मंडळी घरी गेलेत आणि आपलं काम पण थांबलं आहे थोडं. तरी काही जण अजून काम करत आहेत. तर आता 1 वाजता लाईट आलेली आहे. परत काम परत चालू झालं आहे.
मित्रांनो, रात्रीचे 2 वाजलेत. ही मूर्ती माझ्याकडून तरी आत्ता सध्या एवढीच झाली. अजून पण सध्या बाबू काका काम करत आहेत. बाबू काकांची कलाकारी. कुठे लागतो ते? रात्री 2 वाजता पण पाऊस जोरदार चालू आहे. इकडे विजय पण अजून गोल्डनचं काम करतोय. आयुष पण. तर आता रात्रीचे 2:30 वाजलेत आणि बहुतेक सर्वांना झोप येते आता, त्यामुळे सर्व आटपून ठेवतात आणि आता घरी जाणार झोपायला. आता बाकी सर्व उद्या परत. आपण निघालो घरी झोपायला. रात्रीचे 3 वाजलेत. ते बघा आपलं घर. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच मला सांगा कमेंट करून. असे व्हिडिओ गणपतीचे आपण बनवूया. आवडला असेल तर लाईक करा. थँक्यू. व्हिडिओ इथेच एंड करूया. गुड बाय, गुड नाईट. बोल. झाला बोल ना. चलो भाई, रात के 3 बज गए, सोने चलो घर में. चले जाशील ना. गुड बाय, गुड नाईट.